नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पण या 18व्या हप्त्याला महाराष्ट्रातील हजारो शेतकरी हे मुकणार आहेत। हजारो शेतकऱ्यांना त्यांचे पीएम किसानचा 2000 रुपयाचा जो काही हप्ता आहे तो मिळणार नाही। यामागची नेमकी कारण काय आहे आणि यावरचे उपाय काय आहे, म्हणजे आपल्याला जो काही पीएम किसानचा येणारा हप्ता आहे तो मिळेल, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा नसाल तर यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। महाराष्ट्रातील पीएम किसान योजनेच्या लाभापासून राज्यातील अद्यापही हजारो खाती हे आधार लिंक झालेले नाहीये। पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता हा 5 ऑक्टोबर रोजी येणार आहे। पीएम किसान योजनेचा लाभ हा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होत आहेत, परंतु तांत्रिक अडचणीमुळे अद्यापही राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधारशी लिंक झालेले नाही। यामुळे या योजनेच्या लाभापासून हे शेतकरी वंचित असणार आहेत। याबाबत कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना बँकेमध्ये जाऊन त्यांचे बँक खाते आणि आधार लिंक करून घेणं हे गरजेचं आहे, किंवा जर बँकेमध्ये जर आपला आधार लिंक लवकर होत नसेल अशा शेतकऱ्यांनी पोस्टमध्ये जे काही पोस्ट बँक आहे त्यामध्ये आपलं नवीन खातं उघडावं अशी माहिती सुद्धा कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे। आतापर्यंत राज्यातील पीएम किसान योजनेचा लाभ हा लाखो शेतकऱ्यांना दिला जात आहे। केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पोर्टलवर चुकीचे अपात्र झालेल्या लाभार्थ्यांना सुद्धा पात्र करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत। यामध्ये एकूण 1,10,099 लाभार्थी शेतकऱ्यांची ई-केवायसी पेंडिंग आहे। बँक खाते आधारशी लिंक नसलेल्या 70,000 पेक्षा जास्त लाभार्थी आहेत। यामध्ये लाभार्थ्यांचा लागवड योग्य मालकी हक्क 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचे असणे आवश्यक असून यासाठी जमीन नोंदणीचा फेरफार सातबारा सुद्धा आपल्याला आता जोडावा लागणार आहे। मयत लाभार्थ्यांच्या वारसाबाबतचे मयताचे नाव 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचे जमीन धारणा असणे आवश्यक आहे। फेरफार आणि जमीन वारस नोंदणीचा फेरफार अशी कागदपत्रे दिल्यानंतर आपली वारस नोंद होऊन आपल्याला सुद्धा पीएम किसान योजनेचा लाभ हा मिळू शकतो। एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींचा लाभ घेत नसणे, यामध्ये कुटुंब सदस्यांचे आधार कार्ड, पती पत्नीच्या 18 वर्षाखालील अपत्य यांची सर्वांची आधार कार्ड आपल्याला आता नवीन अर्जासोबत जोडणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। ग्रामीण स्तरावरती नोडल अधिकारी म्हणून कृषी सहाय्यक यांची नेमणूक आहे। कृषी सहाय्यकांचे लाभार्थींना भौतिक तपासणी प्रमाणपत्र हे द्यावे लागणार आहे। नवीन लाभार्थी नोंदणीसाठी सीएससी केंद्रावरून आता नोंदणी ही बंद करण्यात आलेली आहे। नवीन नोंदणीचे अधिकार फक्त आता कृषी सहाय्यकाकडे असून त्यांच्याकडे असलेल्या ॲपच्या माध्यमातून आता नवीन पीएम किसान योजनेची नोंदणी ही करता येणार आहे। जिल्हा कृषी अधीक्षक म्हणाले की बँक खाते आधारशी लिंक करण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा अथवा पोस्टामध्ये नवीन खातं त्यांनी उघडायचं आहे। ई-केवायसी पेंडिंग असलेल्या शेतकऱ्यांनी पीएम किसान GOI ॲपद्वारे कृषी सहाय्यकांशी संपर्क साधून ई-केवायसी ऑथेंटिकेशन करून घेणं हे आता अनिवार्य करण्यात आलेले आहे। येणाऱ्या 5 ऑक्टोबर 2024 रोजी जर आपल्याला पीएम किसान योजनेचा हप्ता हवा असेल तर आपण जे काही पीएम किसानची वेबसाईट आहे फार्मर कॉर्नरवरती जाऊन आपल्या अकाउंटचं स्टेटस हे चेक करून घ्या। ते स्टेटस व्हेरीफाय आहे का, ई-केवायसी झालेली आहे का, सर्व योग्य असेल तरच आपल्याला हप्ता मिळणार आहे। जर ई-केवायसी झालेली नसेल तर आपल्याला हप्ता हा मिळणार नाही, याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। जर बँकेमध्ये आपलं लवकर जर आधार जोडलं जात नसेल तर आपल्या गावातील शेजारच्या गावातील जे काही पोस्ट असेल त्या पोस्टात जाऊन नवीन पोस्ट बँकेत खातं उघडा। त्यामध्ये कोणतेही आधार लिंक करत बसण्याची गरज नसते, आपलं खातं डायरेक्ट आधारशी लिंक होत असतं, याची नोंद घ्यायची। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।